अहो, आज मी जे काय आहे ते आबांमुळेच आहे. माझा संपूर्ण शिक्षणाचा खर्च आबांनी केलाय. आज जर आबा नसते तर मी डॉक्टर झालो नसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी मी एवढं तरी करू शकतोच ना. तुम्ही फक्त हॉस्पिटलची फी आणि ऑपरेशनची फी ही 7 लाख रुपये होईल एवढीच भरा. ठीक आहे? हॅलो, बर, इमर्जन्सी. ठीक आहे, आलोच. ठीक आहे, मी आलोच. 7 दिवसात 7 लाख रुपये. एवढी मोठी रक्कम कुठून आणायची आपण? कॉफी. थँक्यू मालती. सॉरी, सवय नाहीये ना, म्हणून चुकून चप्पल घालून आतमध्ये आले. बाहेर काढून येते लगेच. हा, राहू दे. बस. काय हो मालती, तुम्ही एकट्याच आहात का घरात? नाही म्हणजे घरात कोणी दिसत नाहीये म्हणून विचारलं. तिला सून म्हणून या घरात आणलंय. तिचा कधी या घरात पाय असतो का? सतत पायाला भेंडी लागल्यासारखी बाहेर उंडारत असते ती. आणि आता माझा इंद्राही तिच्याच नादी लागलाय ना, त्यामुळे तोही गेला असेल तिच्याच मागे कुठेतरी. हो, पण आबा पण बरेचदा बाहेर असतात ना. ते म्हणजे बघा ना, आता ते कुठेच कामाला जात नाही, म्हणजे तुमच्या बरोबर त्यांनी इथे असायला हवं ना. पण नाही, ते सुद्धा इंद्र आणि राणीसारखे बाहेरच असतात. कदाचित तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल, पण मला तरी असंच दिसतंय. आबा, इंद्रा भाऊजी आणि राणी एकत्र झालेत आणि तुम्हाला एकटीला पाडलंय. वाटत नाही, तसंच आहे. आणि हे सगळं ना त्या औदास्यामुळेच होतंय. या घरात आल्यापासून सगळ्यांना तिने माझ्यापासून दूर केलंय. दोघा बाप लेकांना तर काय, माझ्यापेक्षा आता तीच जास्त जवळची वाटते. इंद्रा आणि यांच्यावरनं काहीतरी मोहिनी केली बघ तिने. मालती, तसंही असेल, पण सगळी चूक त्यांची आहे असंही म्हणता येणार नाही ना आपल्याला. म्हणजे बघा ना, ह्या झोपड्यात किती गरम होतंय. कसं कोणाला इथे करमेल? हो, तुम्हाला कसं करमतं हेच मला कळत नाहीये. किती उकडतंय, एक सेकंदही मी इथे उभं राहू शकत नाही. नाही, मला तर असं वाटतंय, आबा, इंद्रा भाऊजी किंवा ती राणी, त्यांना इथे करमत नसेल, खूप गरम होत असेल, म्हणून तुम्हाला हे असं एकटीला इथे टाकून ते बाहेर जात असतील. उर्मिला, तू म्हणतेस तसं खरंच हे तिघं असं करत असतील? वाह, काय कॉफी झाली आहे मालती आई. कॉफी प्यावी तर तुमच्याच हातची, नाही तर पिऊच नाही. थँक्यू सो मच हा मालती आई. मी सांगितलं तुम्ही माझे डोळे पूर्ण केलेत. आणि सॉरी या, माझ्यामुळे तुम्हाला काम करावं लागलं. खरंच सॉरी. अगं सॉरी काय म्हणतेस? आणि स्वतःच्या सुनेचे डोळे पुरवणं त्रास कसला होणार आहे? सॉरी म्हणू नकोस. उलट मी तर म्हणते, यापुढेही काही खावंसं वाटलं ना तर कधीही येत जा. हो आई, नक्की. पण तुम्ही पण ही घरातली कामं जरा कमीच करा. केवढा उन्हाळा वाढलाय. स्वतःची काळजी घ्या, जपा स्वतःला. येते मी. तूही काळजी घे. हो. तिघांचं खरंच काय चालू आहे?
त्याचं सूक्ष्म मी आज लावतेच. तुम्ही दोघे असे गप्प का झालात? डॉक्टरने सांगितलंय त्यामुळे तुम्ही घाबरून गेलात. हे बघा, टेन्शन घेऊ नका, मी होणार बरा. डॉक्टरने तुम्हाला उगाचच घाबरवलंय. म्हणजे हे रिपोर्ट्स पण खोटे तसं म्हणायचंय तुम्हाला?